शाहिस्तखानाच्या लाड मला चालल्यात. शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जय बडा मुझे लगता है शिवा के मामों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मामले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले. वो शत्रु की हो या अपनी औरत जाती इज्जत करते. कौतुक बायकोला वाटलं क्या लगता आपको साहेबना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, तुमने नहीं सोचा वो औरत है. फिर शिवा बदला नहीं लेगा, बेशक लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन सजाऊंगा, लेकिन विश्वास के साथ कहता हूँ बेगम, जवाब देता हूँ, इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, किसी भी धर्म जात की औरत हो, वो शत्रुत्व नहीं निभाते. शत्रु की भी बेटी हो वो बाइज्जत छोड़ देते हैं. ऐसे हिंदू है वो और जात को देवी समझते हैं. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. काय जगणं पाहिजे आपलं, काय नजर पाहिजे, काय सामर्थ्य पाहिजे, काय पावित्र्य पाहिजे. दृष्टी न फिरे तो आणि तोच आवडला पाहिजे. आपली पत्नी सोडून प्रत्येक स्त्री आई बहिणीच्या नजरानच बघता आली पाहिजे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे. हे शास्त्राचं वर्णन आहे. आयुष्यावर लक्षात, जिथे बाईला सन्मान नाही, जगाचा मालक तुम्हाला अधिकार देणार दर्शनाचाही ना. हे काढारे दृष्टीत ना खूप ताकद असते. तुमच्या संसाराला परमार्थ करायची ताकद यांच्यात. विटेवरच्या मालकाला दया आली आवलीची. संसारच कसं केलं तिने, कठीण परिस्थितीने नवऱ्याची साथ नाही सोडली. जगाच्या मालकानं, विठेवरच्या मालकानं पंढरपूर सोडावून पाठीमागं धावावं जिजांच्या. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला, विठ्ठला कळतोय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते मग येते दर्शनाला. विठेवरचा मालक जागेवर थांबला. सोपं नाही बरं त्याचं दर्शन. हे ऋषी मुनी तपस्वी हजारो वर्ष तपश्चर्या करतात, जिवंतपणी त्यांचा हाडमांस प्राणी पक्षी खातात, तरी त्यांना देव मिळत. अशक्य असणारा विठेवरचा मालक हिच्यासाठी थांबला. त्या पांडुरंग परमात्म्याने हिच्यासाठी थांबावं, तुकोबांना भाकरी देऊन हिनं पाठीशी यावं. विठेवरच्या मालकानं विचारावं, आता तरी पाय बघू दे. जगाच्या मालकानं, पंढरीच्या बापानं त्या माय माऊलीचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या मुलींचं, काय अधिकार असेल. त्याचा थुका लावून काटा दिसतो का पायाला, त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यानं बी 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचीला लय झोंबली. तुमची नाही पंढरपूरची. आम्ही एकालाच मानतो. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे. कुठे सांगा ना, इतकं सामर्थ्यवंत ठिकाण. प्रत्येक देवाचं दर्शन 100-150 फुटाच्या अंतरावर आहे. आजही माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे. सांगा ना असं वैभव पंढरपूर सोडून कुठे. आज किती प्रेमळ म्हणायचा माझा मालक बघा ना. मग काय हरकत आहे मिठी पडली, तो जर अधिकार देतोय मिठी मारायचं तर काय हरकत आहे, सर्वस्वी त्याचं व्हायला काही हरकत नाही. नो हे सारिता देव देतो ना तेवढं सामर्थ्य तुम्हाला या विषयात जगाच्या मालकाने. पण राग न खमाईला आला, शेवटी बायको ना ती वाईट वाटलं. ते मिठीवर तसं तिला प्रत्येक वेळेस वाईट वाटतं, कारण तिच्यापेक्षा जास्त भाऊ भक्तालाच दिला जातो. वाईट वाटलं तिला. काहू म्हणली विठ्ठला, मुंगीच्या पायातल्या पंजरातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. अर्धा तास झाला फुका लावताय, काटा दिसना होय.
की माय विठ्ठलाला काटा बघायला तुका लावायची गरज आहे का ग? मग काहू वाटतं असं विठ्ठला? काय वाटतं रखलं तुम्हाला? काटा रुतवणारे हे आम्हीच आहे आणि काटा काढणारे हे आम्हीच आहे. तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर. कधी विचार नाही केला लेकरा बाळांचा? अगं काय सांगावं माझ्या तुकोबाचा संसार? एका लुगड्यावर संसार केला ह्या बाईनं त्यांचा. एका लुगड्यावर एवढ्या जागीरदाराची पोरगी. तुकोबानं ते ठेवलं नाही. दारात एक मुलगी आली 22-23 वर्षाची असेल. हातात लेकरू होतं. जगद्गुरु तुकोबारांना म्हटली, तुकोबा पंचकृषीत नाव ऐकलं तुमचं, संत आहात म्हणे तुम्ही, फार मोठं मन आहे म्हणे तुमचं, देहूला जगवलं म्हणे तुम्ही. लहान वयात लग्न झालं, लहान वयातच नवरा गेला. नवरा गेलाचा कलंक समाजाने माझ्या मस्तकी मारला. कुटुंबाने समाजाचं ऐकलं. मला कलंकित अलक्ष्मी पालत्या पायाची म्हणून लेकरा सहित घराबाहेर काढलं. 1.5-2 वर्षाचं लेकरू हातात घेऊन गावभर फिरले मी, पण कधी कुठल्याच चुकीच्या मार्गाने गेले नाही. कष्टानं कमवलं, लेकराला खाऊ घातलं, पण या नादात माझ्या अंगावरची साडी जीर्ण झाली याचा विचार कधी डोक्यात आला नाही. लेकराला एवढंच शिकवलं, सारी वानाची शिळी भाकरी सुद्धा लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा जास्त समाधान देते. खायचंय तर कष्टाने खा, कुणाच्या लाचारीचं कधीच पदरात घेऊ नकोस. पण हे सगळं सांगताना स्वतःचा पदर फाटला. तुकोबा समाजाला बाईच्या पोटाची धग दिसत नाही, पण फाटलेल्या पदरातनं उघडं पडलेलं अंग मात्र प्रत्येक जण नजर भरून बघतो. माझं पोट भरलंय की नाही हे कधी कोणी विचारलं नाही, पण पोट भरण्यासाठी चुकीच्या मार्गाने येतच का हे मात्र प्रत्येकानं विचारल्याशिवाय सोडलं नाही. फार कष्टानं जगले तुकोबा. तुम्ही भाऊ आहे म्हणे, आई आहे म्हणे, बाप आहे म्हणे, संत आहे म्हणे. तुमच्याकडे काही सुद्धा तुम्ही मागणार नाही याचा विश्वास आहे, म्हणून असेल साडी घरात तर टाका या बहिणीच्या पदरात. तुकोबांनी कणगीवर वाळू घातलेलं लुगडं जे आवल्या मातीचं एकच होतं, आवली माता त्या कणगीच्या बाजूला अंघोळ करत होत्या. हडकायला घातलं होतं ते पुन्हा तसं नेसायचं होतं. विचार नाही केला, तेच लुगडं वडलं आणि ह्या माय माऊलीच्या पदरात टाकलं. हाही विचार केला नाही की आता आपली बायको काय नेसून नाही. कसं आम्ही संत म्हणून नाही सांगा? स्वतःचा संसार उघड्यावर टाकून पुढच्याच्या संसाराची लाज राखायचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे ते पांडुरंगापेक्षा कमी तरी कसे? आम्ही त्यांच्याकडे दुःख मांडू तरी कसं नाही? आहे माऊलीचे कळतं की हो त्यांना. त्यांनी संसार राखावे, त्यांचा संसार उघड्यावर पडावा. जगाच्या मालकाला कसं मान्य होईल? एवढं अधिकारी व्यक्तिमत्व तुकोबांचं. त्यांची बायको ती धोतर नेसलं तुकोबाचं आणि बाहेर पडलं. अशा बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? सांगा ना तुम्ही, काय चुकलं विठ्ठलात? सांगा काय ताकद असते बायका? विठ्ठलाच्या मालकानं अधिकार दिला. जिजाऊचा काटा विठ्ठलाने काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपल्या घरानं काही देवापर्यंत पोचूच दिलं नाही कोणी. खरं तुम्ही समाजाचं चांगलं, देव करेल तुमचं. ते दुसऱ्यासाठी जगून बघा किती समाधान मिळतं, आणि दुसऱ्यासाठी जगलात की तुमचा संसार विठेवरचा मालक संभाळतो हे विश्वासानं सांगतो संत. तुम्ही फक्त दुसऱ्या करा कधीतरी विचार, काय होतं, काय फरक पडतो दादा? पण बोलायला सोपं आहे, करायला अवघड आहे. लोक नावं ठेवत एक नंबर. किती करावं तुम्ही, किती करा, काही करा आयुष्यात. माय माऊली आपलं तर लय अवघड. संसार केला तरी वाईट आहे, नाही केला तरी वाईट आहे. बोलली तरी वाईट आहे, नाही बोलली. हसली तरी वाईट आहे, नाही हसली. शिकली तरी वाईट आहे, नाही शिकली. कीर्तन केलं तरी वाईट आहे, नाही केलं. कायच करावं बाबा. साडी घातली तरी वाईट आहे, फेटा बांधला तरी वाईटच. काय करू काय? मला तर मी ना खरं सांगू, फार मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या. 24ची तरी चालू याच्या 5व्या 6व्याला केलं. त्यात काही नवल नाही ग माय. माझा बाप माळकरी, आयुष्यभर माझ्या आई बाबांना आयुष्यभर पेटी वाजवली पाहिजे. माझ्या आजोबांना आयुष्यभर पखावाज वाजवला पाहिजे. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या 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 पंजारी माळकरीच होता.
परमार्थ त्यांनी केला आणि फळ मला भेटलं नाही. त्यांनी परमार्थ केला, आवड त्यांना होती, आम्हाला आपोआप नाही, काही लागलं नाही आम्हाला. माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा पांडुरंगा, काही नाही, सगळं ऐकते बघा. तो लय चांगलं तेवढं, वाईट तेवढं. पण आयुष्यात एक मात्र कळलं, प्रामाणिक राहायचं ते स्वतःशी, समाजाशी, जे आहे ते समाजासमोर मांडायचं. मी फारच सात्विक आहे, मी फारच संत आहे अशी आहे बघा. सामान्य आहे, संसारिक आहे, आई बापाची लेक आहे, बहिणीची बहीण आहे, भावाची बहीण आहे, पलीकडे काही सामान्य. खूप संकट वाटायला यावे, खूप दुःख पदरात पडावं, लोकांनी इतका त्रास द्यावा की सहन होऊ नये. त्या दिवशी कळावं, जोपर्यंत विठेवरच्या मालकावर विश्वास आहे आणि स्वतःशी प्रामाणिक आहे, एक दिवस असा येईल जे लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाहीत. तो दिवसही आणायची ताकद म्हणत काही नाही लागत. मिठी पडली त्याला म्हणायचं मागे पुढे उभा आहे, आली आघात, तू बघ बाबा काय असेल, तुका मने घालू तयावरी वाहू हा संसार, मला फक्त तुझ्याविषयी प्रेम आहे, आपण दुसरीकडे कुठं जाणार. हा एवढं मात्र पाहिजे. दृष्टी न फिरे तुझ्याशिवाय दुसरं आवडता कामा. तू आणि तू किती देखण्यास दे शंकराचार्य सगळं अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे. विचार केला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मग म्हणलं मिठी पडली आपोआप तुझा झालो गेली विठ्ठला. पण हे झालं कधी, माझे चित्त तुझे आता कुठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला. तुला पाहिलं देवा, तसं तुला पाहिलं हरीने माझे हरिले भानवित, पाहिलं नंदाचा तिने वेध गेले, आपोआप मन तुझ्याकडे गेलं. ही अवस्था झाली तुझं पाहता सामोरी. सगळ्यात आपट चंचल कशामुळे, सगळ्यात बेकार आहे ना. विवेकाते भुलवी संतोषाशी चाल लावी, बैसीची तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला विवेकी बनवतो, संतोषाला चाल लावतो, बसल्या जागी फिरत होते कोण आहे, मन आहे. पण तुला पाहिलं आणि सगळ्यात पहिल्यांदा मनच तुझं झालं. आता काही उरलं न हे सारिता, मन गेलं म्हणजे मी आपोआप, मी कुठेही असू दे माझं मन कुठे आहे, माझे चित्त तुझे, माझं मन तुझ्या जवळ आहे ना. आपोआप मिठी पडली. शरीराची गरज नाही ना, आत्मा परमात्म्याशी संलग्न झाला ना, आत्मा निर्गुण निराकार. न्यायशास्त्र सांगतो आत्म्याला कुठलं रूप नाही, आत्म्याचं रूप म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानाची संगत करावी. माऊली सांगतात या ज्ञान